कांजूरस्थित नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आयुक्त अश्विनी भिडे यांची पहाटे अचानक भेट। सुमारे 1.5 तास प्रकल्पस्थळाची पाहणी, आवश्यक सुधारणा आणि कार्यक्षमतेबाबत दिले निर्देश। प्रस्तावित कांजूर मार्ग बदलापूर मेट्रो 14च्या पुनरावलोकनासाठी 3 कंपन्या इच्छुक। MMRDAने मागवलेल्या निवेदनानुसार 3 सल्लागार कंपन्या पुढे आल्या। उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत SIR नको, BMC आयुक्त अश्विनी भिडेंची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे ही विनंती। उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार सुट्टीसाठी मुंबई बाहेर असल्याने हे पत्र। मुंबई महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश कणकरांनी नालेसफाईवरून हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाला धारेवर धरलं। पावसाळा महिन्यावर आला तरी मुंबईच्या अनेक भागांमध्ये अजूनही नालेसफाई सुरू झालेलीच नाहीये। खणकर यांनी निदर्शनास हे आणून दिलं। मुंबईमध्ये मे महिन्याच्या कडक उन्हात अग्निशमन कर्मचाऱ्यांचा पूरबचाव सराव। प्रशासनाचे उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन, मात्र स्वतःच्या कर्मचाऱ्यांनाच उन्हामध्ये प्रशिक्षण। पावसाळ्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करा, होर्डिंग धारकांना म्हाडाची नोटीस। रिपोर्ट सादर न करणाऱ्या कंपन्यांवरती कठोर कारवाई केली जाईल, नोटिशीद्वारे हा इशारा। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल पुरवठ्यामध्ये घट, युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम, इंधन टंचाई निर्माण होण्याची देखील शक्यता। कात्रज कोंढवा रस्त्यासाठी सक्तीने भूसंपादन होणार, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी निर्णय। भूसंपादनासाठी दुप्पट मोबदला देखील दिला जाणार असल्याची माहिती। पुण्यातील होर्डिंगचा दर ठरला, प्रति चौरस 750 रुपये दर लागणार, तर दरात कोणतीही कपात होणार नाही। आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून हे स्पष्ट। पुढे टॉपलाईन महत्त्वाच्या बातम्या। साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंदकेसरी स्पर्धा रंगणार। 14 ते 17 मे दरम्यान सामन्याचं आयोजन। देशभरातील 800 स्पर्धक यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये आता युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 55 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द। 798 विक्रेत्यांचे परवाने करण्यात आले निलंबित। वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला विक्रमी दर, प्रति क्विंटल तब्बल 7,450 रुपयांचा दर। 4 वर्षांनंतर सोयाबीन दराने उच्चांक गाठला। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले। कांद्याला अवघे 112 रुपये प्रति क्विंटल दर, किलोमागे फक्त 1 रुपया 12 पैसे दर मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्र डेटा सेंटर उभारणार। कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या निकालांची आणि प्रमाणपत्रांची माहिती देखील संकलित करण्यासाठी डेटा सेंटर्स उभारले जाणार। अमूल मदर डेअरीचं दूध प्रति लिटर 2 रुपयांनी मागणार। उद्यापासून देशभरात हे दर लागू होतील। अमूलच्या दरवाढीनंतर इतर दूध कंपन्या देखील दरवाढ करण्याचा अंदाज। राज्यात रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई होणार। अन्न औषध प्रशासनाच्या नव्या कायद्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद।